तिकडे जायलाच राहिलो आता जेवण आता थंड होऊन चालला पाऊस पोचलं महाकाली बाहेर तुमचे चेहरे आले सगळ्याचे त्याच्यात. पहिला उपदेश दिला होता. काहीतरी जसं आता आपण किचन बनवतो तर ते लोक ते कलर काहीतरी लहान आहे हे मोठी दिसू राहिली. पहिलं बाबी अशोक स्तंभ जो म्हणतो तो आहे. हे जे अशोकास पिल्लर सापडले जे 5 दिवस राहिले ना हे उत्खनन मध्ये सापडलं. खूप महत्वाचे सापडले पिल्लर हे तुम्हाला जगातनी कुठंच पाहायला भेटणार नाही. या पिल्लर मुळे जगातनी नाव आहे आपलं. धम्म जे पुढे गेला असेल पूर्ण जगातनी तर या पिल्लर मुळे गेला. म्हणजे अशोका सम्राटाची मूळ निशाणी आहे ना. ते 5वी निशाणी त्याचं ते पाली भाषेने दिसू राहिलं ते लिहिलं ते पाली लिपी दिसू राहिलं तुम्हाला. आपल्याला दिसतात की ते आपल्या नाण्यावर 3च दिसतात पण ते 3 नसून ते 4 होते. म्हणजे 4 दिशेने 4 त्याचं म्हणणं होतं. पुढे 3 दिसतात एक माग असते. आणि हा 5वा पिल्लर अशोकाच पिल्लर होता हा मधातला. आता याचे तुटलेले भाग कुठेतरी पडेल असतील उत्खनन मध्येच पडेल असतील पण हे मूळ सापडलं. हो तर त्याला आता हात नाही लावा. त्याच्या दर्शन लोक पायासाठी हजारो वर्ष राह म्हणून हे वरून छत बांधलं हे लावलं जतन करून ठेवलं. हो की बा अधिक 1000-2000 वर्ष राहिलं पाहिजे. हे काय दुसऱ्याला कसे 4 रस्ते असते नाही आले. खूप मोठं लेअर होतं सम्राटानं बांधलेलं. बरं नंबरवाला काय होतं फक्त लखनऊ लखनऊ वापर. बरं आता आम्ही 27 तारखेला येणार आहोत घरी. भगवान बुद्ध 5 वेळा येऊन गेले असं म्हणतात. मग आता 5 वेळा येऊन गेले तर बुद्ध ज्या ज्या ठिकाणी वर्षवास करत जात त्या ठिकाणी प्रत्येक भिक्खूला असं वाटे काहीतरी दिवस आपण भगवंताच्या सहवासात असलो पाहिजे. मोबाईल
काढून दे मला एकदा. आसपास जंगल साधो हिरन ये भव्य मंदिर और ये प्रांगण ये कई जगह चालत नाही. चालतोय ना. बरं राहू दे. मध्ये जे भगवान बुद्धाचं मूलगंध कुटी दाखवतात, हे कुटी म्हणतात 7 मजली होती. म्हणजे जवळपास अल्लग राजांना, जेवढे बुद्धाला मानणारे राजे होते, तुम्ही जे बाहेरून पाहायचा आता विटा तुम्हाला दिसतात याच्या, तर असं वाटते की बा 500 वर्षांना 200 वर्षांनी हे विटा मागं पुढे व्हायला लावेला ते. म्हणजे कालांतरानं जो राजा जन्माला त्याचंच होय, ते श्रीलंकेचे बनते ज्यात का नाही अनागारीचे बनते, त्याचं हे पहिलं विहार आहे. कमला बाहेरच काढतात, इथंच काढतात. पुढे काढा पण बाहेर. आपल्याकडं ठेवता चपला.